होता का? इथून वाटतं ती गेली ना. हा इथून झाडाला लागून वाटतं. मनोरवाडा या मार्गावर करडगाव या गावाच्या हद्दीत एका रिक्षा चालकाचे आपल्या रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची रिक्षा थेट 15 ते 20 फूट खाली कोसळून अपघात झाल्याची घटना आज घडली. माहितीनुसार आज 10 मे रोजी 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालक सुभाष गोवारी हे आपल्या MH48BF 2301 या क्रमांकाच्या त्यांच्या स्वतःच्या रिक्षाने मनोर येथून आमगाव येथे आपल्या घरी जात होते. मात्र टेन नाका हद्दीतील मनोरवाडा या मार्गावर करडगाव पुलाच्या अगोदर त्यांचे आपल्या रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची रिक्षा एका झाडाला आदळून थेट 15 ते 20 फूट खाली कोसळली, ज्यात सुभाष गोवारी हे गंभीर जखमी झाले आहे. मात्र या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी घटनास्थळी उपस्थित होत तातडीने त्यांना मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे अशी माहिती मिळाली आहे. तर सुदैवानं या रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुभाष गोवारी वय अंदाजे 55 वर्षे असे या गंभीर झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते वाडा तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार इतक्या उंचावरून खाली पडल्याने त्यांच्या तोंडाला आणि एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र सुभाष गोवारी हे अति गंभीर जखमी असल्याने आस्था हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून आता त्यांना सेल्वास येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करण्यात येत आहे, शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे. मात्र इतक्या उंचावरून खाली कोसळल्याने रिक्षाचा पूर्णपणे चेंदा मेंदा झालाय. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झालंय. मात्र एकीकडे सुभाष गोवारी यांच्या कुटुंबियांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांना मोठा धक्काच बसलाय. रिक्षा चालक सुभाष गोवारी यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहे. मात्र योग्य उपचार मिळाल्यास देवाच्या कृपेने गोवारी हे सुखरूप आपल्या घरी परततील अशीच आशा आहे.